दिल्लीमध्ये एक मोठी बैठक महाराष्ट्राच्या राजकारणावर पार पडली आणि उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची स्वतंत्र ही बैठक पार पडल्याचं कळतंय। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली आहे। मात्र या बैठकीमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। तर सध्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापताना पाहायला मिळतं आहे। बैठकांचं सत्र सुरू आहे। उद्धव ठाकरे राहुल गांधींची बैठक झाली आहे। सेपरेट बैठक झाली नाही, झाली असेल तर ती बैठक व्हायला पाहिजे, घ्यायला पाहिजे। एवढे 3 दिवस या ठिकाणी आलेत तर बैठक घ्यायला पाहिजे। पण माझ्या माहितीनुसार ही बैठक झालेली नाही। कुठेही त्याचा फोटो आलेला नाहीये, कुठेही त्याचा व्हिडिओ आलेला नाहीये। कोण कोणाशी काय बैठका करते याच्याशी आमचं काय लेनदेन आहे। 2 पक्ष आहेत, 2 बैठका करतील, 2 पक्ष आहेत, 3 पक्ष एकत्र येतील तो त्यांचा विषय आहे। आंदोलन करतील का सहकार्य करतील तो त्यांचा प्रश्न आहे। मला मात्र गणित एवढंच दिसतंय, 0 + 0 = 0। रश्मि भाभी जी, आदित्य जी, ये एक ही फैमिली थी जिनको कल राहुल जी, प्रियंका जी और सोनिया जी ने जो नया घर है राहुल जी का, वो पूरा घर दिखाया, कैसा बना है, कैसे पेंटिंग है, क्या लगाया है। और पूरी बैठक खत्म होने के बाद भी आधे घंटे तक ये अंदर। मग तुम्ही कशाला दखल घेता? अशा 0-0-0 या बैठकीची दखल तुम्ही का घ्यावी? त्यांना जे करायचं ते करू द्या। ते बैठकीत कितव्या नंबर बसले तुम्ही का लक्ष द्यावे? त्यांच्या भेटीला तुम्ही महत्त्व का द्यावं? मग जर 0-0-0 जर असेल तर मला असं वाटतं एखाद्या दिवशी या शून्याच्या समोर आकडा लागेल ना, मग त्यांना शून्याचं महत्त्व कळेल।